नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट बघतोय आणि त्याच्यामध्ये थेरम नंबर 3 बघतोय. तर थेरम नंबर 3 तर तुमच्या एक्झाम साठी हे थेरम वगैरे विचारले जाणार नाहीत, फक्त स्टेटमेंट तुमच्यासाठी आहेत, पण आपण त्याचे प्रूफ्स पण बघतोय. तर थेरम आहे इफ थीटा अँड अल्फा बिलोंग्स टू आर देन sin स्क्वेअर थीटा इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा implies theta equal to n pi plus or minus alpha when n belongs to z. Similarly cos square theta equal to cos square alpha equal to हाच पार्ट सेम आहे आणि tan square theta equal to tan square alpha पुन्हा सेम पार्ट. म्हणजे स्क्वेअरिंग मध्ये sin cos आणि tan असतील तर राईट हँड त्याच्यासाठी जनरल सोल्युशन काय असतील आपली सेमच असतील. तर बघूया याचे प्रूफ्स वन बाय वन. तर पहिल्याचं प्रूफ sin स्क्वेअर थीटा इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा साठी बघायचं आहे. तर याच्याशी आपल्याला काय फॉर्म्युला माहित आहे, cos ऑफ 2 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स sin स्क्वेअर ऑफ थीटा हा फॉर्म्युला आहे. मग याचा यूज केला तर sin स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय होऊन जाईल 1/2 टाइम्स 1 मायनस cos 2 थीटा होईल आणि sin स्क्वेअर अल्फाची काय होईल ही व्हॅल्यू होऊन जाईल. म्हणजे इथं थीटा असल्यामुळे इथं 2 थीटा आणि इथं अल्फा असल्यामुळे 2 अल्फा होईल. आता दोन्ही साइडचं काय होईल 1/2 कॅन्सल होईल, राहील हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. पुन्हा नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे, हे 1 कॅन्सल होईल, मायनस cos 2 थीटा इक्वल टू मायनस cos 2 अल्फा राहील आणि पुन्हाच्या स्टेपला काय होईल मायनस मायनस पण दोन्ही साइडचं कॅन्सल होऊन cos 2 थीटा इक्वल टू cos 2 अल्फा होईल. पण हा जो कन्सेप्ट आहे तो थेरम नंबर 2 मध्ये बघितलाय. cos x इज इक्वल टू cos अल्फा असेल तर x इज इक्वल टू काय होतं 2n पाय प्लस और मायनस अल्फा होतं. पण x च्या जागी इथं काय आहे 2 थीटा आहे आणि अल्फाच्या ऐवजी काय आहे 2 अल्फा आहे. म्हणजे याप्रमाणे काय होऊन जाईल 2 थीटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 2 अल्फा वेअर n बिलोंग्स टू z होईल. आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी थ्रू आउट काय करतोय 2 ने डिवाइड केलं तर इथं होतंय थीटा 2 ने डिवाइड केल्यामुळे n पाय आणि 2 ने डिवाइड केल्यामुळे फक्त अल्फा राहील. तर हे होईल sin स्क्वेअर थीटा इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा implies थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा वेअर n बिलोंग्स टू z. आता जो सेकंड आहे त्याच्यासाठी थोडासा विचार करून बघितलं तर याच्यासाठी सुद्धा सेम कन्सेप्ट आहे cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. पण पुन्हा cos ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला काय 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि त्याचा यूज केला तर या cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय होईल 1/2 टाइम्स 1 प्लस cos 2 थीटा होईल आणि याच्यासाठी 1/2 टाइम्स 1 प्लस cos 2 अल्फा होईल. पण हे 1/2 दोन्ही साइडचं कॅन्सल होईल, ह्या ब्रॅकेट टर्म्स फक्त पुढच्या स्टेपला येतील. पुन्हा हे 1 कॅन्सल होईल दोन्ही साइडचं आणि cos ऑफ 2 थीटा इक्वल टू cos ऑफ 2 अल्फा होऊन जाईल. आणि पुन्हा जर आपण cos x is equal to cos alpha implies x is equal to 2n pi plus or minus alpha where n belongs to z चा कन्सेप्ट यूज केला तर x ऐवजी काय थोडक्यात तिथं 2 थीटा आहे आणि अल्फाच्या जागी 2 अल्फा आहे आणि हा थेरम यूज करून काय होईल असं मिळेल. आणि डिवाइड थ्रू आउट बाय 2 केलं तर थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा वेअर n बिलोंग्स टू z होईल. म्हणजेच काय मिळते आपल्याला cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा implies थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा वेअर n बिलोंग्स टू z असा कन्सेप्ट आपल्याला मिळून जाईल. आता थर्ड आहे तो tan स्क्वेअर थीटा इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा आहे. तर याच्यामध्ये ही स्टेप आहे त्याच्या पुढे ही स्टेप पाहिजे पण ती खाली आलेली आहे, ठीक आहे. पण याच्यासाठी काय करतोय आपण
कंपोनेंट डिव्हिडंड रूल यूज करतोय. तर जर समजा आपल्याकडे n अपॉन d म्हणजे इथं tan स्क्वेअर थीटा आहे, तेच मी असं लिहू शकतो थोडक्यात tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 आणि इथं tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 अशा पद्धतीने आपण या टर्म लिहू शकतोय. तर कंपोनेंट डिव्हिडंड रूल काय, n अपॉन d असेल. मी n अपॉन d घेतोय, न्यूमरेटर साठी n, डिनॉमिनेटर साठी d. तर कंपोनेंट डिव्हिडंड रूल यूज काय करतो आपण याच्यासाठी, तर डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर असा तर करतो, किंवा इथं प्लस मायनस घेतो, किंवा हे काय करतो n मायनस d अपॉन n प्लस d घेतो, किंवा n प्लस d अपॉन n मायनस d घेतो. कुठल्याही चार प्रकारे आपल्याला जे सुटेबल होईल त्या पद्धतीने आपण कंपोनेंट डिव्हिडंड रूल यूज करू शकतो. मग आता इथं मी काय करतोय, tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 आहे, म्हणून मी काय करतोय डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटरचा कन्सेप्ट यूज करतोय, लेफ्टला पण आणि राईटला पण. म्हणजे बघा डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर हे लेफ्ट साठी झालं, आणि राईट साठी काय होईल डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर. हा कंपोनेंट डिव्हिडंड रूल यूज केला. मग याच्यासाठी माझ्याकडे काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा काय होतं cos ऑफ 2 थीटा होतं. त्याप्रमाणे याची व्हॅल्यू काय होईल cos ऑफ 2 अल्फा होईल. आणि पुन्हा पाठीमागच्या सारखं ही सेम आयडिया होऊन पुन्हा काय होईल थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलोंग्स टू z असा कन्सेप्ट होऊन जाईल. म्हणजे sin स्क्वेअर cos स्क्वेअर tan स्क्वेअर सगळ्यांसाठी काय आहे जनरल सोल्युशन थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलोंग्स टू z. हाच कन्सेप्ट तिघांसाठी आहे जनरल सोल्युशन. तर बघूया याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल. तर पहिले एक्झाम्पल आहे फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ 4 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. तर इथं cos स्क्वेअर ची टर्म आहे, म्हणजे मला रूल नंबर 3 यूज करायचा आहे, हे आपल्याला समजायलाच पाहिजे. तर गिवन ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे जे 4 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे. त्याच्यामध्ये काय करतोय हे मल्टिप्लाय मधलं 4 आहे ते राईटला घेऊन जातोय, पण ते मल्टिप्लाय असल्यामुळे राईटला जाऊन डिवाइड होईल, म्हणजे cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1/4 होईल. आता हे 1/4 आहे तेच मी 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतोय, म्हणजे हे काय झालं cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता मला जर cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा यूज करायचा असेल तर हा जो 1/2 आहे त्याच्याऐवजी मला ट्रिगोनोमेट्रिक ची व्हॅल्यू ठेवायला पाहिजे cos मधली. मग ही 1/2 च्या रिलेटेड काय आहे cos ची व्हॅल्यू, तर cos ऑफ π/3 इक्वल टू 1/2 आहे, म्हणून या 1/2 ला काय ठेवतोय cos ऑफ π/3 ठेवतोय. पण हे cos ऑफ π/3 ब्रॅकेट स्क्वेअर हेच मी cos स्क्वेअर π/3 पण लिहू शकतोय, म्हणजे काय होईल cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर π/3. आणि आताच आपण थेरम बघितलाय जनरल सोल्युशन ऑफ cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा इज थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलोंग्स टू z. ही जी आयडिया आहे ते तुम्ही यूज करू शकता. मग काय होईल cos स्क्वेअर थीटा इक्वल टू cos स्क्वेअर π/3 साठी थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा, पण अल्फाच्या ऐवजी काय येणार आहे π/3 वेर n बिलोंग्स टू z. देयरफॉर जनरल सोल्युशन ऑफ 4 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 इज थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस π/3 वेर n बिलोंग्स टू सेट ऑफ इंटिजर्स. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जे कॉन्स्टंट पार्ट आहे कॉन्स्टंट नंबर आहे ते स्क्वेअरिंगच्या भाषेत लिहून पुन्हा जे लेफ्ट हँड साइडला कुठलं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे त्याप्रमाणे राइट हँड साइडला आपल्याला त्याच्यामध्ये त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू त्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये ठेवायची, आणि पुन्हा जो थेरम नंबर 3 आहे तो सुटेबल थेरम नंबर 3 आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आहे तरी काय, तर फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ 4 sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 3 असं एक्झाम्पल आहे. तर हे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन
आहे असं लिहितोय मी 4 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 3, पण हे 4 मल्टिपल मध्ये आहे म्हणजे राईटला जाऊन काय होईल डिवाइड होईल. पण मी हे 3/4 कसं लिहू शकतोय √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतोय म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. आता मी काय करतोय ह्या ब्रॅकेट मधल्या क्वांटिटीसाठी साइन मधलं ट्रिगोनोमेट्रिक ची व्हॅल्यू काय येते ते बघतोय. म्हणजे √3/2 ची व्हॅल्यू काय sin π/3 येते म्हणून काय लिहिलं याच रूटची व्हॅल्यू सॉरी या नंबरची व्हॅल्यू साइन मध्ये sin π/3 ठेवली. हा स्क्वेअर आहे असा पण sin ऑफ π/3 ब्रॅकेट स्क्वेअर काय होईल sin स्क्वेअर π/3 होईल. आणि याच्यासाठी मला जनरल सोल्युशनची आयडिया कोणती यूज करावी लागेल sin स्क्वेअर थीटा इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा implies थीटा इक्वल टू n pi प्लस और मायनस अल्फा where n belongs to set of integers. ते जर यूज केलं तर याच्यासाठी काय होईल थीटा इक्वल टू n pi प्लस और मायनस π/3 where n belongs to z. म्हणजे जनरल सोल्युशन ऑफ 4 sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 3 काय होणार आहे जो हा पार्ट आहे तो आपलं जनरल सोल्युशन होणार आहे. आता यासारखीच पुढची सगळे एक्झाम्पल आहेत पण बघूया काय काय नेमके एक्झाम्पल मध्ये दिले. आता हे tan स्क्वेअर इक्वल टू 1 आहे म्हणजे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन tan स्क्वेअर इक्वल टू 1, पण 1 हे मी काय 1 स्क्वेअर लिहू शकतो आणि या 1 ची व्हॅल्यू tan मध्ये काय असते tan π/4 असते. म्हणजे हे tan π/4 स्क्वेअर आहे तेच मी कसं लिहू शकतोय tan स्क्वेअर लिहू शकतोय म्हणजे मला अशा प्रकारे मिळेल. आणि याच्यासाठी जनरल सोल्युशनची आयडिया कोणती वापरावी लागेल tan स्क्वेअर थीटा इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा implies थीटा इक्वल टू n pi प्लस और मायनस अल्फा where n belongs to z ही आयडिया यूज करावी लागेल. म्हणजे हा जो पार्ट आहे ती मी ही जनरल आयडिया यूज करून काय होईल थीटा इक्वल टू n pi प्लस और मायनस π/4 where n belongs to z असं होईल. म्हणजे जनरल सोल्युशन ऑफ tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 चं काय मिळणार आहे मला थीटा इक्वल टू n pi प्लस और मायनस π/4 where n belongs to z असं मिळून जाईल. तर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय नेमकं. तर आता इथं बघा थोडीशी हार्डनेस एक्झाम्पलची वाढलेली आहे पण एवढं पण काय कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल नाही. तर काय आहे फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ sec स्क्वेअर 2 थीटा इक्वल टू 1 मायनस tan ऑफ 2 थीटा. तर हे दिलेलं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे असं लिहून घेतोय पण मला काय माहित आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा आहे म्हणजे ह्या sec स्क्वेअर 2 थीटा ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 1 प्लस tan स्क्वेअर 2 थीटा होऊन जाईल. आणि राइट हँड साइड 1 मायनस tan 2 थीटा आहे अशी घेतोय पण दोन्ही साइडचं 1 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे tan स्क्वेअर 2 थीटा इक्वल टू मायनस ऑफ tan 2 थीटा होईल. पण हे निगेटिव्ह लेफ्ट हँड साइडला जाऊन पॉझिटिव्ह होईल आणि tan स्क्वेअर 2 थीटा प्लस tan 2 थीटा मधून मी काय करू शकतो कॉमन tan ऑफ 2 थीटा काढू शकतोय आणि राहील दुसरं tan ऑफ 2 थीटा प्लस 1 इक्वल टू 0. आता या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे याचा अर्थ काय होईल हा पार्ट तर 0 असेल किंवा हा ब्रॅकेट तर 0 असेल. तर बघूया तर tan 2 थीटा इक्वल टू काय होईल 0 किंवा tan 2 थीटा प्लस 1 इक्वल टू 0 होईल. आता इथं tan 2 थीटा इक्वल टू 0 होईल पण ही स्टेप थोडक्यात काय झाली डबल झाली. ही काय यूज करायची गरज नव्हती. इथं tan 2 थीटा इक्वल टू 0 होईल आणि हे प्लस 1 राईटला जाऊन काय होईल मायनस 1 होईल. म्हणजे मी काय करतोय हा जो पार्ट इथे घेतलाय ते हे सेपरेट इकडे सॉल्व्ह करतोय आणि हा पार्ट इकडे कंटिन्युअसली काय करतोय सॉल्व्ह करत जातोय. तर बघूया या पार्टचं सोल्युशन. आता tan x इक्वल टू 0 असेल तर x इज इक्वल टू n पाय होतं पण x च्या ऐवजी काय आहे 2 थीटा आहे मग 2 थीटा इक्वल टू n पाय होईल. पण थीटाची व्हॅल्यू जर काढायचं म्हटलं तर 2 ला काय न्यावं लागेल राइट हँड साइडला घेऊन गेलो तर n π/2 होईल. तर हे थीटाची व्हॅल्यू काय मिळाली मला n π/2 where n belongs to z हे याच्यावरून मिळालं. आता याच्यावरून काय मिळतंय बघूया. तर हे tan 2 थीटा इक्वल टू -1 आहे पण 1 ची व्हॅल्यू काय असते tan π/4 असते म्हणजे tan 2 थीटा इक्वल टू मायनस tan ऑफ π/4 आहे. पण आता या मायनस साठी काय करावं लागेल मला tan ऑफ पाय मायनस थीटा इक्वल टू
मायनस ऑफ टॅन थिटा होतं, त्याप्रमाणे मायनस ऑफ टॅन थिटा काय लिहिता येईल, टॅन ऑफ पाय मायनस थिटा हा कन्सेप्ट यूज करता येईल. आणि पाय मायनस पाय बाय 4 काय होईल, 3 पाय बाय 4 होईल. आणि पुन्हा मी काय करतोय, tan x इज इक्वल टू टॅन अल्फाचा कन्सेप्ट यूज करतोय. तर tan x इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर काय होतं, सोल्युशन त्याचं जनरल सोल्युशन x इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा, फिर n बिलॉंग्स टू z होतं. पण इथं x ऐवजी काय 2 थीटा आहे, म्हणजे 2 थीटा इक्वल टू n पाय प्लस अल्फाची व्हॅल्यू काय 3 पाय बाय 4 होईल. आणि थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी थ्रू आउट काय करावं लागेल, 2 ने डिवाइड करून, इथं 2 ने डिवाइड केलं, इथं पण 2 ने डिवाइड केलं तर हे मिळेल आपल्याला थीटाची व्हॅल्यू. पण पाठीमागच्या इथं पण थीटाची व्हॅल्यू आहे आणि ही पण थीटाची व्हॅल्यू आहे. तर जनरल सोल्युशन ऑफ ह्या जो दिलेला क्वेश्चन आहे ते काय होईल, पाठीमागच्या स्लाइड मधलं थीटा इक्वल टू n पाय बाय 2 आणि थीटा इक्वल टू n पाय बाय 2 प्लस 3 पाय बाय 8 वेअर n बिलॉंग्स टू z. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट काढावा लागेल त्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनच्या रिलेटेड. तर काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया जरा. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ sin थीटा प्लस sin 3 थीटा प्लस sin ऑफ 5 थीटा इक्वल टू 0. तर हे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन दिलंय. आता याच्यामध्ये मी काय करतोय, तर sin 5 थीटा अगोदर घेतोय आणि sin 3 थीटा नंतर न घेतोय. म्हणजे तेच मला कसं लिहिता येईल, sin थीटा प्लस sin 5 थीटा प्लस sin ऑफ 3 थीटा. आणि याच्यासाठी मी sin c प्लस sin d चा कन्सेप्ट यूज करतोय. आणि sin c प्लस sin d काय होतं, तर 2 sin ऑफ c प्लस d बाय 2 इंटू cos ऑफ c मायनस d बाय 2. इथं c ची व्हॅल्यू थीटा आहे आणि d ची व्हॅल्यू 5 थीटा आहे, त्याप्रमाणे असं होईल. आणि हे sin 3 थीटा इथं आहे असं लिहितोय. आता बघा इथं थीटा प्लस 5 थीटा 6 थीटा बाय 2 हे 3 थीटा होईल, म्हणजे 2 sin 3 थीटा इथपर्यंत झालं. आणि याचं काय होईल बघा, थीटा मायनस 5 थीटा हे मायनस 4 थीटा बाय 2 हे मायनस 2 थीटा होईल. आणि हे आहे असं कॅरी फॉरवर्ड पार्ट होईल. आता पण cos ऑफ मायनस थीटा काय असतं, जनरली cos थीटा असतो, त्यामुळे मायनसचा इफेक्ट काही नाही. म्हणजे हे मायनस साइन फक्त काढून नेक्स्ट स्टेप लिहितोय. तर 2 sin 3 थीटा cos ऑफ 2 थीटा प्लस sin 3 थीटा इक्वल टू 0. आता याच्यामधून कॉमन काय निघतंय, sin ऑफ 3 थीटा राहतंय काय 2 cos ऑफ 2 थीटा आणि इथं 3 sin 3 थीटा आल्यामुळं काय होतंय, बाहेर 1 राहतंय इक्वल टू 0. आता या काय होतं, इथं हा पार्ट आणि हा पार्ट या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. याचा अर्थ हा पार्ट 0 असू शकतोय किंवा हा ब्रॅकेट 0 असू शकतोय. आता मी हा पार्ट इथं सेपरेट सॉल्व्ह करतोय आणि हा पार्ट या साइडला काय करतोय, सॉल्व्ह करतोय. तर बघूया काय होतंय याच्यामध्ये. तर sin ऑफ 3 थीटा इक्वल टू 0 असेल तर हेच काय होईल, 3 थीटा इक्वल टू n पाय वेअर n बिलॉंग्स टू z, जो आपला थेरम नंबर 1 आहे त्याप्रमाणे होईल. आणि थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी डिवाइड थ्रू आउट बाय 3 केलं की थीटा इक्वल टू काय मिळेल, n पाय बाय 3 होईल. आता या पार्ट कडे वळूया. याच्यामध्ये प्लस 1 आहे ते राईटला जाऊन मायनस 1 होईल आणि पुन्हा मल्टिपल मधलं 2 आहे ते राईटला जाऊन अपॉन 2 होईल. म्हणजे cos 2 थीटा इक्वल टू काय होतंय, मायनस 1 बाय 2 होतंय. आणि काय होणार आहे, 1 बाय 2 ची व्हॅल्यू, 1 बाय 2 ची व्हॅल्यू cos मध्ये काय होणार आहे, cos ऑफ पाय बाय 3 होईल. पण हे मायनस cos थीटा आहे आणि आपल्याला मायनस cos थीटा असेल तर तेच cos मध्ये कसं लिहिता येतं, cos ऑफ पाय मायनस थीटा असं लिहिता येतं. म्हणजेच मायनस cos याला थोडा वेळ थीटा मानलं तर cos ऑफ पाय मायनस थीटा असा कन्सेप्ट होईल. आणि याची व्हॅल्यू 2 पाय बाय 3 होईल. म्हणजे cos 2 थीटा इक्वल टू cos ऑफ अल्फा होईल. आणि ह्या 2 थीटाला मी x मानलं तर याचं जनरल सोल्युशन कसं होतं, x इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. तर हा थेरम नंबर 2 चा कन्सेप्ट आहे. त्याप्रमाणे 2 थीटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 2 पाय बाय 3 वेअर n बिलॉंग्स टू z होईल. ठीक आहे.
तर पाठीमागच्या याचं 2π/3 आणि हा पार्ट हे दोन्ही मिळून काय होतील, सॉरी nπ/3 आणि हा पार्ट आहे हे दोन्ही मिळून काय होईल, याचं जनरल सोल्युशन होऊन जाईल. तर अशा प्रकारे काय करतोय आपण, जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा मायनस sin थीटा इक्वल टू 1. तर सोल्युशन मध्ये आहे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन लिहून घेतोय आणि मी ऍडजस्टमेंट काय करतोय बघा, दोन्ही साइडला काय करतोय 1/√2 न मल्टिप्लाय करतोय. आता हे 1/√2 न मल्टिप्लाय केल्यानंतर इथं पण मल्टिप्लाय होईल आणि इथं पण होईल, म्हणजे अशा पद्धतीने ही स्टेप होईल. पण आता जर ह्या 1/√2 ची व्हॅल्यू मी साइन मध्ये किंवा कॉस मध्ये ठेवली, म्हणजे इथं साइन मध्ये ठेवली तर इथं कॉस मध्ये ठेवूया, किंवा इथं कॉस मध्ये ठेवली तर इथं साइन मध्ये ठेवूया, कसंही ठेवलं तरी चालेल, पण दोन्हीकडे पण एकाच याच्यामध्ये नको आहे. इथं साइन आणि इकडे पण साइन असं ते पण चालेल, ते चालणार नाही, म्हणजे इकडे साइन ठेवलं तर इकडं कॉस मध्ये ठेवावं लागेल. तर मी तर जनरली 1/√2 ची व्हॅल्यू काय cos ऑफ π/4 होते, इकडे कॉस मध्ये ठेवली तर इकडं 1/√2 ची व्हॅल्यू साइन मध्ये काय ठेवतोय, sin ऑफ π/4 हे cos थीटा आणि sin थीटा आहे असंच. पण मला cos * cos मायनस sin * sin काय होतं, cos ऑफ a + b होतं, त्याप्रमाणे cos ऑफ π/4 प्लस थीटा. आणि आता मी ज्यावेळेस हे सिम्प्लिफाय झालं, याची व्हॅल्यू मला कॉस मध्ये येते, हे कन्फर्म झालं का, मग मी काय करणार आहे, ह्या 1/√2 ची व्हॅल्यू कॉस मध्ये ठेवतो. जर मी तर साइन आणि इथं कॉस ठेवलं असतं तर sin a * cos b मायनस cos a * sin b इक्वल टू sin ऑफ a मायनस b सारखा कन्सेप्ट आला असता. त्यावेळेस मी 1/√2 ची व्हॅल्यू पुन्हा इथं काय केली असती, साइन मध्ये घेतली असती. म्हणजे हे सिम्प्लिफाय होईपर्यंत ह्याची व्हॅल्यू काय घ्यायची, साइन मध्ये की कॉस मध्ये, ते ठरवायचं नाही. मग पुन्हा cos x = cos अल्फा चा काय फॉर्म्युला आहे, तर x काय होतं 2nπ प्लस और मायनस अल्फा होतं. त्याप्रमाणे x ची व्हॅल्यू थोडा वेळ काय असेल आपल्यासाठी, ही असेल, आणि अल्फाची व्हॅल्यू π/4 असेल, म्हणजे 2nπ प्लस और मायनस π/4 होईल. आता काय करूया आपण, हे आहे असं होईल आणि इथे हे प्लस साठी काय होतंय, हीच टर्म पण प्लस साठी येईल आणि हीच टर्म पण काय येईल, मायनस साठी येईल. पण ज्या वेळेस इथं जर ही टर्म प्लस साठी असेल तर ह्या काय होईल, π/4 ला π/4 कॅन्सल होईल आणि ही π/4 आहे ती इकडे जाऊन काय होईल, मायनस π/4 होईल. म्हणजे इथं काय होईल, थीटा = 2nπ होईल आणि इथं थीटा = 2nπ आणि काय होईल, मायनस π/4 आणि हे मायनस π/4 मायनस 2π/4 म्हणजे मायनस π/2 अशा पद्धतीने काय होऊन जाईल, ते होऊन जाईल. तर हे सिम्प्लिफाय इथं केलेलं आहे, म्हणजे थीटाची व्हॅल्यू 2nπ और थीटा = 2nπ मायनस π/2 where n belongs to z अशा पद्धतीने होईल. तर हे झालं आपलं जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट तिन्ही थेरमच्या माध्यमातून. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. आणि जो आपला चॅनल आहे, चॅनल YouTube वरती कोणत्या नावाने आहे, तर RSM मॅथ्स सर्च केलं तर तुम्हाला YouTube वरती माझा चॅनल मिळेल, त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राइब पण करा, की जेणेकरून माझे जे व्हिडिओ दररोज मी 2 ते 3 व्हिडिओ 12वी साठी YouTube वरती टाकतोय, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण काय बघणार आहे, तर एक्सरसाइज 3.1 आहे, त्या 3.1 चं सोल्युशन बघतोय.